श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जीवनात कुठलीही गोष्ट कायम स्वरूपी टिकत नाही. तुझे दुःख ही कायमस्वरूपी नसणार आहे. लवकरच तुमची दुःख, संकटे, वेदना सुखात बदलणार आहे. माझे देवदूत तुझ्या मदतीसाठी मी पाठवणार आहे. ते तुला कुठल्या ना कुठल्या रूपात नक्कीच मदतीला धावून येतील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा. काही चुकीचे काम केले असेल तर त्या चिंतेत अडकून राहता वर्तमानात सुधारणा करून भविष्यावर लक्ष द्या. सर्व ठीक होईल. जगातील कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरीही शांती, आनंद त्याहून अधिक मौल्यवान काहीही नाही. चांगला काळ त्याचाच असतो जो कुणाचाही वाईट विचार करत नाही, आणि अशा व्यक्तींना संपूर्ण ब्रह्मांड देखील मदत करतो. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. पुण्याचे काम तुझ्याकडून घडेल. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय. केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा. एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवतो, आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात. आनंदी मन, सुदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्रद्धा ह्या तीनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. अन्न म्हणजे देव आहे, म्हणून अन्नाचा कधीही अपमान करू नका. अनेक गोष्टीवर प्रेम करा, मग तुम्हाला परमेश्वर समजेल. अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे. अनुभवाने एक शिकवण दिली आहे. कुणाच्या चुका, उणिवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल. हिशोब तुम्ही करत बसू नका. काही जिंकणं बाकी आहे, काही हरणं बाकी आहे. आयुष्याचा अजून पूर्ण सार बाकी आहे. आपण चाललो आहोत आपल्या ध्येयपूर्तीकडे. आपण पहिल्या पानावर आहोत. अजून पूर्ण पुस्तक बाकी आहे. स्वामी म्हणतात, अरे बाबा, प्रकृतीच्या खेळामध्ये कबड्डी म्हणून आक्रमण करताना समोर उभा असलेल्या त्या 6 जणांना केवळ स्पर्श करून मागे वळायचं असतं. त्यांना पकडायला जायचं नाही, कारण तू जर त्यांना पकडायला गेलास तर तेच तुला पकडतील, आणि त्यांनी एकदा का तुला पकडलं की जीवनभर तुझी सुटका होत नाही. आणि मग काय होतं? कबड्डी म्हणतं, आक्रमण करण्यात श्वास कोंडून तेथेच अटकून राहतो. म्हणून जीवनामध्ये अत्यंत सावध असावं. प्रकृतीच्या खेळामध्ये सहभागी होताना आत्मतत्वाची जाण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वामी माझ्या इच्छा पूर्ण करत नाही असं होतं. अनेक वेळा मात्र स्वामी काय करतात? भक्ताच्या मनातल्या इच्छा ते जाणतात आणि त्याच्या जे कल्याणासाठी आहे ते निश्चितपणे ते करतात, आणि ज्यामध्ये भक्ताचं हित नाही
भक्ताचं अहित आहे अशा गोष्टी कधीच देत नाही. आणि म्हणून अनेक वेळा असं होतं, अरे काय मी स्वामी चरणावर माझा भक्तिभाव अर्पण करतो, माझ्याकडून स्वामीची सेवा घडते, मात्र माझ्या मनासारखं घडत नाही. अशा वेळी आपण आपल्या मनाला सांगावं, अरे माझ्या मनासारखा जरी नाही घडलं तरी स्वामी माझी सेवा स्वीकारत आहे आणि ते जे करतील ते माझ्या भल्यासाठीच करतील, माझ्या चांगल्यासाठीच करतील. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही. कारण झाड नेहमी पान बदलतात, मुळे नाही. भगवद्गीतेमधील स्पष्ट लिहिले आहे, निराश होऊ नकोस, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. वेळ खूप उशिरा येते जेव्हा आपण तिची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर झालेला असतो. वेळ खूप कमी असतो जेव्हा आपण आनंदी असतो. वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात. प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही, म्हणून वेळोवेळी आनंदी राहा. स्वामी म्हणतात, अशक्य असं काहीच नसतं. मनात आले तर चाळणीतून पाणीसुद्धा नेऊ शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा. दुःख कोणाला नाही आहे? श्रीरामांनाही वनवास भोगावा लागला होताच ना. माता सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो तसंच दुःखामागे सुख असतेच. ते दिसायला मात्र थोडं उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेले फळ नेहमीच गोड असतं, हे लक्षात घ्या. देवावर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल, देव तुम्हाला एकटं तर कधीच टाकणार नाही. हा स्वामी संदेश पूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. डोळे लावून हात जोडून बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.